Hello, chick. Hello, 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 chick. Hello. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच विनोद पाटील. जाऊया मैदानामध्ये जेथे टीम सापाड आणि खिडकाळ या दोन संघामध्ये. सापाड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम खिडकायला सुखदेव पवार आणि त्याच्या जोडीला किरण ठाकूर. सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. गोलंदाज शैलेश घोडे यांना पाहतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन चला सामना सुरू करा प्लीज. वेळ जास्त झालाय लक्षात ठेवा पंच. आपण सुद्धा मागच्या मॅचला सुद्धा जास्त वेळ गेला. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट एम्ड पॅड मधून जातोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. 5 षटकांचा सामना आहे. मागचा मॅच अत्यंत चित्तथरारक सामना पाहिला आपण वाडेकर आणि नावाली या दोन संघामध्ये. एज लागतोय. चेंडू पाठीमागे निघून गेलाय आणि एकेरी धाव मिळत असताना अकाउंट ओपन झालंय संघाचं 1 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा सामना पाहतोय आपण. शैलेश घोडे प्रथम षटक घेऊन आल्यात आपल्या टीमच्या वतीने. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये खेळल्यात. फिल्डर उपस्थित. हो गुड कॅच. बे कॅच. सुरेश पाटील होते. अत्यंत चांगला झेल टिपलाय. सुरेश पाटील यांनी अत्यंत चांगला झेल टिपला. त्याबद्दल त्यांचं आमचे वीरू भोईर यांच्या वतीने अभिनंदन केलं जातंय. वनडाऊनचे खेळाडू शक्ती पाटील मैदानामध्ये आल्यात. फुलटॉस एज लागतोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय. 2 फिल्डर धावतात. धावतात चेंडूच्या मागे. ओहो अडवलंय चेंडूला. 3 धावा पूर्ण करत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू अत्यंत आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला जातोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि फक्त 4च धाबा धापकावरती आहेत. पुन्हा एकदा हो हो सरप्राइझिंग डिलिव्हरी. स्लोअर चेंडू फेकलाय. फलंदाज पूर्णपणे बीट झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 बाद 4 ही धावसंख्या खिडकाय संघाची.
चला पहिल्या षटकाचा केस संपला. दुसरं षटक गोलंदाज अनिल भोईर. सापाड संघाच्या वतीने अनिल भोईर यांना पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिलाच बॉल पुन्हा एकदा डॉट जात असताना पहा मिळतोय. शक्ती पाटील स्ट्राईक वरती आहेत. क्षणे पहिल्याच बॉल वरती 3 धावा मिळवल्या होत्या. फटका चांगला मिड ऑनला फिल्डर होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर जात असताना चौकार 4 धावा. मॉनिटर कशाला बंद करतो तो? हॅलो. 4 धावा पायते दमछाक झाले. 4 धावा घेत असताना दुसरं षटक पहा मिळतो. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर चौकार पुन्हा 4 धावा धावून घेतल्यात. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान टीम खिळकाय संघ खेळत असताना पहा मिळतो आपल्याला दुसरं षटक मार्गस्थ. पडल्यानंतर चेंडू लेगिस्तंभला निघून जातोय. पंच वाढ चिकून करत असताना एक अवांतर धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा फटका हो अर्पण केलेल्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धाव पूर्ण करत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा मिळतो आपल्याला. तर शेवटचा बॉल या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला गोलंदाज अनिल. दुसरं षटक हुक करण्याचा प्रयत्न फोल्डर नाही आहे. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दुसऱ्या टप्प्यावरती 4. तर आपण सन्मान घेतो आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, हवेमध्ये केल्यात, फिल्डर उपस्थित आहेत आणि तेथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. चांगला झेल स्वीकारला गेलाय. विलास पाटील होते तेथे. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपक पाटील. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहा मिळतोय. चांगली गोलंदाजी करतात मात्र फिल्डिंग प्लेसमेंट सुद्धा तेवढंच चांगलं पाहा मिळतंय. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि ते 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये खिडकायत संघ धावा बनवल्यात त्या 26. लीडिंग एज आहे. चेंडू पाठीमागे. झेल ड्रॉप. एक धाव मिळत असताना झेल सुटला जातोय. झेलचं रूपांतर झालंय एका धावेने.
फुलटॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो दमदार चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली आहे दीपक पाटीलच्या बॅटमधून. मगाशी चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला चेंडू. लेग बिपरचा अपील. LBW फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3. तर काही सन्मान आहेत आपण करूया सन्मान. कोलिवलीचे उद्योजक प्रदीप भंडारी हे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान मंचावरती करतोय. तर विश्वनाथजी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. हॅलो, चला सन्मान करतोय आपण मंचावरती. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय जे विश्वनाथ जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया मंचावरती. चौथा षटक मार्गच आपल्याला पाहा मिळतो इथून. चांगला चेंडू. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघून जातोय. षटक समाप्त होतोय. चौथं 4 ओव्हरचा केस संपलाय. धावा आहेत त्या 34 धावपट्ट्यावरती. डिझाय हॅलो. तर सर्वांना एक सूचना आहे की जेवण आलेलं आहे. ज्या कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी आमच्या उजव्या बाजूला जो टेम्पो उभा आहे तिथे जाऊन
जेवण करायचंय. जेवण करते वेळी आपल्याला जेवढं पाहिजे अन्न तेवढंच घ्या ताटामध्ये, विनाकारण फेकून देऊ नका. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे आपण जेवणाचा आदर करा. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. विलास यांचा पहिलाच बॉल. फिल्डर उपस्थित आहेत, मात्र त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू जाईल पाठीमागे. चौकार. तर उंबाडे गावचे सन्माननीय दीपक शेठ लोखंडे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या मंचावरती करूया आपण स्वागत. पुन्हा एकदा बिग शॉट. फटका चांगला आहे. धावा मिळतील पुरेपूर 6. एक चौकार एक षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. जिथे मगाशी 4 ओव्हरमध्ये कमी धावा होत्या, मात्र या ओव्हरमध्ये धावांचा पुन्हा एकदा शिरशिया पाहायला मिळतोय. वा, मस्त फिल्डिंग आणि 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा 2 रन्स पहा मिळतात. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. बॅकअपला कोणी नाहीये.
पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा षटकार. 6 धावा. हॅलो सर, एकूण धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 55 आणि 56 धावसंख्येची गरज असेल टीम कुशाल स्पोर्ट सापाळ आई गावदेवी या टीमला 56 धावसंख्येची गरज असेल. बिंदास पाटील, आपण कुठे असाल तर संपर्क करा. बॅट घेऊन गेल्यात बिंदास. चला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर जाऊ द्या. उशीर होईल बघा. आता 2:30 वाजून गेल्यात. आधी पहिल्या फेरीतील चौथा सामना सुरू आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आपण बॅटर जा लवकर. लवकर द्या हो, उशीर होईल बा. लवकर घ्या प्लीज. सामना संपून 10 मिनिटांनी होतं तरी सामना चालू नाही होत 10 मिनिटानंतर. चला बाबा चला.
दादा चला ना लवकर प्लीज, वेळ का करता मला कळत नाहीये, कारण नंतर तुम्हालाच वेळ होणार आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्या असोसिएशनचा नियम आहे का कमी षटकांचे सामने खेळवायचे नाही आहेत, त्यामुळे आपण सहकार्य करा. प्रत्येक टीमला विनंती आहे, जास्त वेग घेता आपण. SKT ग्रुपचे श्रीमान अमितजी पाटील, अमितजी कारभारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपल्या या मंचावरती. आणि किरणजी तळे यांचं आगमन. चला आता गोलंदाज पहिलं षटक शक्ती पाटीलला पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये शैलेश घोडे आणि विलास पाटील. पहिलाच बॉल हलकासा अपील करण्याचा प्रयत्न होता, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. यावेळेस स्टॉपेज झेल होईल का? हो यस, झेल पकडला जातोय. पहिला गडी गारद 0 धावसंख्येवरती. दोन फलंदाज बाद झाल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक शक्ती पाटीलचं, याचं विकेट हॅट्रिक ऑन असेल. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 धक्के दिल्यात. आता मात्र हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज शक्ती पाटीलला. यावेळेस फटका चांगला आहे आणि येते 6 धावा. गुड शॉट. प्रल्हाद पवार होते, प्रयत्न केले होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दणदणीत षटकार. पहिला षटकार फलंदाज प्रदीप पाटील. ज्युनियर प्रदीप पाटील यांना पाहतोय. चेंडूचा पाठलाग केला होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. लास्ट टू गो, शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. व्हॉट अ शॉट.
सुपर डुपर एलागा सिक्सर. आणि जर कुणाला जेवण करायचं असेल तर मंडप आहे उजव्या साईडला, तिथे जाऊन आपण जेवण करा. वैद्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय सुनील शेठ खारुक, पोलीस पाटील उंबाडे यांच्या वतीने आजच्या जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. गोलंदाज किरण ठाकूर आले. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि एकूण धावा पाहिल्या तर 12. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न राहिलाय मात्र नकार दिला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑन साइडला खेळात. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल मात्र नाही आहे, माघारी परतवलंय. अशा रीतीने एकच धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा उडवलं, यावेळेस कॅचचा कॉल. फिल्डर दूरवरून गुड कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. तर दीपक शेठ लोखंडे यांच्याकडून सापा टीमला सवर्ण संधी असेल. लागोपाठ 2 चौकार 500 आणि 2 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. प्रदीप पाटील सिनियर यांना पाहतोय, मगाशी ज्युनियर पाहिल्या. डॉट बॉल. मगाशी मात्र 2 मोठे फटके आले, 2 षटकार आले आणि त्यानंतर आता हे डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. असे डॉट चेंडू पडवणार नाही या टीम आई गावदेवी सापाट संघाला. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत होता. एक धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुसरी धाव वेगाने पूर्ण करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतो आपल्याला. दुसरा पुन्हा एकदा बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव प्राप्त होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात आपल्याला धावा आल्यात फक्त 4. मंचावरती एक सन्मान आहे, आपण सन्मान करूया. मी विनंती करेन आयोजन कमिटीला
एसकेडीचे श्रीमान अमितजी कारभारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया सन्मान या मंचावरती. मी आयोजन कमिटीला विनंती करेन. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतायत प्रल्हाद पवार तयार होत आहेत. टार्गेट 56 धावांचे आणि धावा या ठिकाणी आपण बघतो झालेली आहे ते म्हणजे एकूण 16. प्रल्हाद तयार होत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी बघतोय आपण प्रदीप पाटील सिनियर असे 2 प्रदीप पाटील आपण बघतायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. चेंडू सरळ पडल्यानंतर थोडासा खाली राहतो आणि निघतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपण बघताय. डॉट बॉलने सुरुवात करत असताना टार्गेट 56चं आहे. आजच्या दिवसामध्ये आपण 60च्या पुढे धावसंख्या बघितली नाही. काल 82 ही सगळ्यात मोठी धावसंख्या आपण बघितली होती. आडव्या बॅटने फ्रंट फुटवरती येऊन मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. मिसफील्ड झालाय. बॅकअप मिळेपर्यंत या 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 40+ टीमची झालेली आहे. ती म्हणजे एकूण 18 धावा झाल्यात. इक्वेशन आम्हाला देणे सांगतात की 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज आहे. मागची मॅच सगळ्यांनीच बघितली जिथे 18-20चं इक्वेशन पूर्ण करता आलं नाही. नावाळीला हवेत आहे. मिस टायमिंग जेलची शक्यता. फिल्डर खूप मागे होते. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला नाही. शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी थांबले आणि असं लक्षात आलं की आपण चेंडूला थांबूया, झेल पकडण्यापेक्षा आत थांबूया आणि त्यामुळे तेच घडलं. पण पुन्हा एकदा 2 धावा. 15 चेंडू 36 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा 4था सामना आहे पण आजच्या दिवसातील हा 5वा सामना आहे. एकूण 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं वाडेकरचा विजय आणि यातून जो संघ जिंकेल तो मात्र फाईट करेल मंगेश इलेव्हन वाडेकरशी. ऑन साईडला फिल्डर आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतायत पण तोपर्यंत इथे दुसऱ्या धावेसाठी 2 बॅटर निघालेले आहेत. अपील झालंय. पंचांना प्रश्न विचारला आनंद पंजे यांना पण आनंद पंजे यांच्यावरती या अपीलचा अजिबात परिणाम झाला नाही कारण खेळाडू जो बॅटर आहे तो पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. 2 धावेने पुन्हा एकदा इक्वेशन बदलेल. 14 चेंडू 34ची गरज आहे. विकेट आतापर्यंत 3 गमावलेले आहेत ते म्हणजे सापा टीमने. मैदानावरती बॅटिंग करत असताना प्रदीप पाटील व दुसऱ्या बाजूला विलास पाटील असे 2 बॅटर आहेत. प्रल्हाद पवार आतापर्यंत या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्या 4 बॉलमध्ये. पुल करण्याचा प्रयत्न मिस झालाय. हा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपण बघतायत. डोळ्याला दुखापत झाल्यानंतर चांगलं कमबॅक राहिलं प्रल्हाद पवार यांचं. फार मोठी दुखापत झाली होती त्यावरती शस्त्रक्रियाही करण्यात आली आणि त्यानंतर चांगलं कमबॅक. हो वा भाई वा. धावा मिळतील 6 आणि ज्या फटक्याच्या खऱ्या अर्थाने शोधात होते तो फायनली कनेक्ट झालेला आहे. आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला भिरकावून दिला. इक्वेशन इथून बदलेल आणि आम्हाला सांगतील दिनेश आमचे स्कोरर की 12 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. या षटकाराने जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर उजव्या बाजूला जिथे प्रेक्षक झालं नाही तिथे जेवण सुरू आहे.
तर इक्वेशन तुम्हाला सांगतोय 12-28 पाहिजे. तर जर कोणी जेवलं नसेल, कोणी खेळाडू प्रेक्षक सगळ्यांसाठी जेवणाची उत्तम सोय करण्यात आलेली आहे. आणि ही सोय ज्यांच्या वतीने करण्यात आली आहे, वैद्य इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सुनील खारूक यांच्या वतीने जे पोलीस पाटील आहेत आपले उंबरठे गावचे, त्यांनी आज हे अन्नदान केलेलं आहे. आणि मी विनंती करेन, जर कोणालाही जेवायचं असेल जेवून घ्या. भरपूर जेवण आहे, सगळ्यांना पुरून उरेल इतकं जेवण तयार करण्यात आलेलं आहे आणि अतिशय स्वादिष्ट जेवण आहे. संडेचा विचार करूनच हा मेनू तयार करण्यात आलेला आहे. मांसाहारी जेवण आहे. जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर जरूर जाऊन त्याचा आनंद घ्या आणि व्हेजिटेरियन असाल तर मग नाईलाज आहे, मग तुम्ही तुमच्या घरी जेवू शकता किंवा इतर काही ऑप्शन तुमच्याकडे असतील. तर वळूया मॅचकडे. मैदानावरती बघा 12 चेंडू 28ची गरज आहे. या षटकाराने मॅचमध्ये थोडीशी रंगत निर्माण केलेली आहे आणि षटकार खेचलाय प्रदीपने. आणि काय जबरदस्त बघा, आधी वारंवार प्रयत्न करत होते पण फायनली ते कनेक्शन चांगलं झालं अखेरच्या बॉलवरती आणि धावा आल्या. प्रल्हाद पवार यांच्या 12 आल्या ओव्हरमध्ये. 5 बॉलमध्ये केवळ 6 होत्या. 2 डॉट होते, 3 डबल आपण बघितल्या, पण अखेरचा बॉल स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ जास्त घेऊ नका. बघा आज फायनल मॅच आहे, ती आपल्याला कमीत कमी 4 ओव्हरची तरी कव्हर करता यायला हवी. त्याचबरोबर बक्षीस समारंभ देखील आहे, त्यालाही वेळ लागेल. त्यामुळे प्लीज आपण थोडंसं सगळ्यांनीच स्पीडअप करा. आणि विशेष म्हणजे आज मॅचेस सगळ्या शेवटपर्यंत जातात. कालही ते चित्र बघितलं. या मैदानावरती चेसिंग करणं इतकं सोपं काम नाही आहे. कमी धावसंख्या जरी असली तरी काल कमी धावसंख्येचा सामना रंगताना आम्ही बघितला, जिथे नवाबवाडा आणि उंबरठेमध्ये ती मॅच रंगली. 37 करायच्या होत्या पण मॅच जबरदस्त झाली. काल जय मसोबा क्रिकेट संघ उंबरठे 40+ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. आणि काय कामगिरी राहिली काल. चिकनगर सारख्या एक ताकदवर संघाला, ज्या संघाची दादागिरी मागच्या काही वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 40+च्या माध्यमातून सुरू आहे, त्या संघाला पराभूत केलं. होऊया मॅचकडे. ओ काट करतायत, गॅप मध्ये खेळतायत, सुंदर फटका, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार, तंत्रशुद्ध फटका, मिळतील धावा 4. बारा चेंडू 28ची गरज असताना हा चौकार आणि इक्वेशन 11 बॉल 24 आता करायचे आहेत. विलासच्या बॅट मधून आलाय हा चौकार. ओ फुलटो स्विंग केलाय स्क्वेअर लेगच्या वरून, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. या षटकाराने आपण बघताय जबरदस्त मॅच मध्ये रोमांच. पुन्हा एकदा 18ची गरज. आता 10 बॉल मध्ये सामना होता कुठे. 18 बॉल 40 वरनं 17-40 आला, नंतर 12-28 आला, आता मात्र 10-18. ऑन साइडला फिल्डर आहेत. डीप मध्ये एखादा चेंडू उचलला तोपर्यंत 2 धावा मिळतील यात शंका नाही. आणि या 2 धावेने आता मात्र समीकरण बदलते. 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे. खिडकाय वर्सेस सापाड हा सामना सुरू आहे. ड्राईव्ह करतात फिल्डर आहे डीप मध्ये, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. माहिती आहे 1 धाव महत्वाची आहे. 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक महेश पाटील साहेब, फॅन फ्रॉम सांगरली, त्याचबरोबर त्यांचे परम मित्र विजय बागाडे व त्यांची संपूर्ण टीम ही मॅच बघत आहेत. खिडकाय संघाचा सामना बघतायत. त्यांच्या
त्यांच्या शुभेच्छा आलेल्या टीमसाठी या स्पर्धेलाही शुभेच्छा आल्या त्यांचंही स्वागत आपण करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे आता इक्वेशन 7 चेंडू 13 ची हो सरळ निघालाय बॉल डॉट बॉल येतोय चांगलं कमबॅक शेवटच्या बॉल वरती गोलंदाज किरण यांचा आणि अशा प्रकारे आता 7 चेंडू 13 ची गरज आहे एक मॅच आपण बघितली शीळ आणि देसाई मध्ये 6 बॉल 7 करू दिल्या नव्हत्या बळीरामने एक मॅच आपण बघितली त्या ठिकाणी वाडेकर आणि त्याचबरोबर पडले मध्ये जिथे नावाली मध्ये जिथे 6-8 झाल्या नाही आता 6-13 करायचे बघूया 6 बॉल 13 होणार का कोणाला गोलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावरती ही सोपवली जाईल आणि बघा असा आमचा डीजे अचानक आवाज असा येतो की सगळे घाबरतात आणि कधी कधी असा आवाज गायब होतो की सगळ्यांना ओरडतात की आवाज येत नाही तर यंदाच्या हंगामात असाही अनुभव आम्हाला आलेला आहे भरपूर डीजे ऑपरेटर आम्ही त्यांच्यासोबत काम करत असतो प्रत्येकजण वेगवेगळी प्रत्येकाची ओळख असते कधी कधी व्होल्टेजचा इश्यू असतो कधी कधी काही मिक्सर नसतात भरपूर कारणं असतात डीजेकडेही पण इथे बघितलं तर अचानक आवाज असा येतो की असं वाटत नाही की तो डीजे मगाशी सुरू होता जो कमी आवाजाचा होता पण जाऊया या गोष्टी होत असतात टेक्निकल इश्यू होतच असतात आपण मॅचवरती फोकस करूया कारण 6 बॉलमध्ये 13 विजयासाठी हव्यात बॉलिंगसाठी त्या ठिकाणी आपण बघतोय प्रेमला आणलेलं आहे बघूया प्रेम पाटील या मैदानावरती खिडकाळे संघाचं अस्तित्व जे पणाला लागलेले आहे ते अस्तित्व इथं टिकून ठेवेल का हे आव्हान या स्पर्धेमधलं कायम खिडकायचं राहील का की दुसऱ्या बाजूला सापाड संघाचे हे 2 फलंदाज जे खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत या दोघांची पार्टनरशिप खरं तर डोकेदुखी ठरलेली खिडकाळे संघासाठी प्रदीप पाटील जबरदस्त सिनियर प्रदीप पाटील जबरदस्त बॅटिंग करत आहेत पण त्यानंतर विलास पाटील जे सलामीला आले होते सूत्र आपल्या हातात घेत असताना या मॅचमध्ये आपल्या संघाला पूर्णपणे आणलेले आहे पण अजून एक कार्य बाकी आहे 13 धावा विजयासाठी हव्यात प्रेम हो हवेत आहे जेलची शक्यता फलंदाज होईल बाद मच नीडेड विकेट गरज होती या विकेटची आणि हा जबरदस्त प्रहार या क्षणाला मात्र मोठा आघात केला सापाड टीमवरती फलंदाज बाद काल हवा होती जय मसोबा क्रिकेट संघ उंबरड्याची बघूया आज कोणाची हवा आहे देसाईने 2 सामने जिंकून देसाई संघ वाट बघतोय की उपांत्य फेरीमध्ये कोण येईल पण उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही यानंतर एक मॅच होणं बाकी आहे वाडेकर त्या ठिकाणी तयार आहे तर आमचे परम मित्र आणि कल्याण डोंबिवलीचे कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती असे महेशभाई पाटील यांचा फोन या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेले की स्पर्धा अत्यंत सुंदर आहे आणि खिडकाई संघाला शुभेच्छा त्याचबरोबर या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत क्रिकेटचे सच्चे दर्दी आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांनाही नक्कीच आम्ही सांगतोय की आमच्यासोबत जोडले जा धन्यवाद आणि अशा प्रकारे आपण बघताय त्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत गरज किती आहे मला सांगते दिनेश तर 4 बॉलमध्ये 12ची गरज आहे खिडकाई गावावरती विशेष प्रेम नेहमीच महेश पाटीलचं राहिलेलं आहे आणि खरं तर योगेशच्या जाण्याने कुठेतरी सगळ्यांना ते फार मोठं दुःख कोसळलं आणि त्याच्या नावाने हा संघ खेळताना आपण बघतोय मग तो रेग्युलरचा असेल किंवा हा 40+ असेल योगेशचं चित्र तुम्ही बघू शकाल टी शर्टवरती तर कोळेगावचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय संदीपदादा भंडारी यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांचं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून तर मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत पुन्हा एकदा ट्विस्ट पुन्हा एकदा रोमांच निर्माण झाला आहे कारण या मॅचमधला जो सस्पेन्स आहे अजूनही कायम आहे अजूनही कोणी जिंकलं नाही आहे कारण अजूनही मॅच संपलेली नाही आहे मैदानावरती खिडकाळ आणि सापाड एक संघ आपण बघतायत कल्याण तालुक्यातील दुसरा संघ आपण बघतायत की ठाणे तालुक्यातील हा संघ एकमेकांसमोर लढत असताना 4 बॉल 12ची गरज न्यू बॅटर मैदानावरती एंटर होते सुरेश पाटील बॉलिंग मार्कवर प्रेम
लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ यावेळेस मात्र संपर्क नाही. नरेश मागे जातोय. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट चेंडू दबाव इथून वाढवेल सापाट टीम वरती. प्रत्येक डॉट चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल मैदानावरती खिडकाई संघाचा. आणि आता मात्र इथून 3 चेंडू आता शिल्लक आहेत. 12ची गरज आहे. 3 चौकार 2 षटकार हे 2 पर्याय आता उरलेले आहेत सापाट टीम संघासमोर. मागच्या 2 मॅचेसमध्ये आपण हे चित्र बघितलं की शेवटच्या ओव्हरमध्ये चेस होणं फार कठीण होऊन बसलं होतं. 6-7 झाल्या नाही, 6-8 झाल्या नाही आणि आता मात्र 6-13चा सामना आता 3-12 वरती आलाय. मोठा हिट हवाय. ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव इथून मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल सफल. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि करायच्या धावा इथून 10 म्हणजे 1 चौकार 1 षटकार हवा किंवा 2 षटकार मारले तरी चालेल. पण मारणार कोण हा प्रश्न आहे. कारण जे फलंदाज स्थिरावले होते ते मात्र बाद झाले आणि आता मात्र 2 बॉलमध्ये 10. सामन्यावरती सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. खिडकाई संघ प्रयत्न करतोय. माहिती आहे त्यांना हा खेळ क्रिकेटचा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सरड्यासारखा हा खेळ रंग बदलतो. एखादा संघ जिंकतोय असं वाटत असताना दुसऱ्या क्षणाला तो संघ पराभूत होताना आपण कित्येकदा बघितलेलं आहे. आणि ते चित्र या मैदानावरती बघूया कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. 2 बॉल 10ची गरज. हा 5वा बॉल फार महत्त्वाचा आहे. या बॉलवरती भरपूर गोष्टी अवलंबून असतील. मोठा फटका आला. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. इथून जर सिंगल डबल्स आला किंवा डॉट आला विकेट आला तर मग सापडला. हा सामना जिंकणं फार कठीण होऊन बसेल. अशक्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जास्त वेळ घेऊ नका. खिडकाई टीम मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. 2 बॉल 10ची गरज. आज काय जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं. काही जण म्हणतात की 40+ क्रिकेटमध्ये रोमांचकता नसते पण आज आणि कालमध्ये आम्ही बघितलं की क्रिकेटची रोमांचकता 40+ क्रिकेटमध्ये रेग्युलर क्रिकेटप्रमाणेच भरभरून बघायला मिळते. ओहो यावेळेस डॉट बॉल आणि या चेंडूने मात्र या मॅचमधली हवा पूर्णपणे काढून टाकलेली आहे. आणि हा सामना आता मात्र इथून सापाट संघाने जिंकणं म्हणजे एखादा चमत्कार म्हणजे गोलंदाजाने केलेली चूकच इथून सापाटला विजय करून देईल. अन्यथा खिडकाई संघाने विजयावरती शिक्कामोर्तब जवळजवळ केलेलंच आहे. 1 बॉल विजयासाठी हव्यात. धावा 10. लास्ट टू गो. चला 1 बॉल 10लाही कुठला रिस्क नकोय. खिडकाईला प्रयत्न करतायत. फिल्डिंगमध्ये बदल करतायत आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा सामना जिंकलेला आहे खिडकाई 40+ टीमने. अवघ्या 9 धावांनी हा सामना जिंकला. त्यांचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. शुभेच्छा त्यांना आलेल्या आहेत. महेशभाई पाटील याचकडून शुभेच्छा. विजय भाकाडे शुभेच्छा. दीपक शेठ लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. थँक्यू विजय. तो मॅन ऑफ द मॅच ज्याच्या मनगडात आहे ताकद तो आहे शक्ती पाटील. मॅन ऑफ द मॅच ज्याने 8 चेंडू 17 कुठल्या आणि 1 षटक हाताळताना 12 धावा दिल्या 2 विकेट. यायचं आहे शक्ती पाटील मॅन ऑफ द मॅच. तर बघा कुणी जेवायचं बाकी असेल जेवून घ्या. सगळ्यांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. एकदम जबरदस्त. आणि आमच्या व्यासपीठाच्या समोर त्या ठिकाणी चिकन राईस तयार करण्यात आलेले आहे. तर या आपण मॅच देऊया शक्ती पाटील.
मॅन ऑफ द मॅच. शक्ती प्रदर्शन झालंय. 17 धावा गोठलेल्या आहेत आणि बॉलिंग करताना एका ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. अभिनंदन टीम खिडकाई. तर चला डाव्या बाजूला जे प्लेयर आहेत आमचे खिडकायचे असतील सापाडचे असतील कोणी जेवलं नसेल तर जेवून घ्या मित्रांनो. आधी जेवला असाल परत जेवायचं असेल तर जेवून घ्या. जेवण अजूनही भरपूर आहे. आणि बघा आमचे आचारी प्रसिद्ध असे आचारी आमच्या गावचे पिंटेश भंडारी यांनी हे जेवण तयार केले. कालही मला वाटतं जेवणाची व्यवस्था त्यांच्याच असते. आणि बघा काल अजित पाटील यांच्याकडे नव्हते तर जेवून घ्या.